धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 369वी जयंती काल दिनांक 14 मे रोजी अकोले शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी अकोले येथील वसंत पुष्प हॉस्पिटल येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकात उपस्थित मान्यवरांनी अभिवादन करून महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदानाचा गौरव केला। या कार्यक्रमाला अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक मोहनजी बोरसे साहेब, युवा नेते सतीशदादा भांगरे, गिरिजाताई पिचड, डॉक्टर संदीप कडलक, नगरसेवक परशुराम शेळके, शाहिद भाई फारुकी, नायकवाडी सर, डॉक्टर दगडू भोर, सोमनाथ नवले, रोहिदास सोनवणे, विष्णू कर्णिक, देशमुख सर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज हितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय। आज अकोले शहराच्या या बाजारतळाच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या तालुक्याचे अकोले पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय बोरसे साहेब, माझे नगरसेवक परशुरामजी शेळके, शाहिद फारुकी, नायकवाडी सर, एसएफ फोडसे सर, आमचे सहकारी सोमनाथजी नवले या सर्वांच्या, त्याचबरोबर नगरसेवक मोहसिन शेख या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी हा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं एक स्वप्न ज्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून जवळपास 9 भाषा पारंगत करून 4 मोठे ग्रंथ विविध भाषांमध्ये लिहिले, ते प्रचंड विद्वानी, प्रचंड शूरवीर असे दुसरे छत्रपती, महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आज मराठा साम्राज्याचे धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 या दिवशी झालेला होता। त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण जर म्हणतो दुसरा सूर्य या दलावर आलेले होते। तर महाराजांनी नुसतं साम्राज्य विस्तार नाही केला, तर महाराजांनी अतिशय म्हणजे जवळपास 16 भाषेमध्ये पारंगत होते आणि त्यांनी अल्पवयातच जवळपास 4 मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत। आपल्याला फक्त इतिहास म्हटला की एखादा छत्रपती किंवा कुठले राजा महाराजा म्हटले की आपल्याला फक्त त्यांचं राज्यानुसार किती केलं, काय केलं एवढं आठवतं, परंतु त्यांनी अल्पावधीमध्ये अतिशय मौलिक असं लिखाण केलं आहे। हे एक प्रकारचे विचारवंत होते, तत्ववेत्ता होते। तसंच धर्म काय असतो हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवलेलं आहे आणि धर्मासाठी त्यांनी इतिहासातलं सर्वात मोठं बलिदान दिलेलं आहे। अशा महाराजांची आज जयंती आहे, त्या निमित्ताने मी सर्व अकोलेकरांना शुभेच्छा देतो। इथेच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना लाख शुभेच्छा। आज या ठिकाणी अकोले या ठिकाणी संभाजी महाराज जयंतीनिमित्त इथं चौकात आवरण झालेलं आहे। इथे सर्व नागरिकांनी संभाजी महाराज जयंती अति उत्साहामध्ये साजरी केलेली आहे।